सकाळी घरात सगळं नेहमीसारखंच सुरू असतं. गॅसवर चहा उकळतोय, कुकरची पहिली शिट्टी वाजतीये आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलवर सतत मेसेजेस येतायत. या सगळ्या रोजच्या ओळखीच्या धावपळीत आरशासमोर उभं राहून एक व्यक्ती स्वतःकडे बघते. चेहऱ्यावर एक अत्यंत सरावलेलं, हलकंसं हसू आणते आणि खोली बाहेर येते. आणि मग घरातलं किंवा ओळखीचं कोणीतरी सहज विचारतं, काय सगळं ठीक आहे ना? हो ना? आणि तितक्याच सहजतेने अगदी नेहमीच्या नॉर्मल आवाजात उत्तर येतं, हो, सगळं ठीक आहे. बाहेरून बघणाऱ्याला ते स्मितहास्य अगदी खरं वाटतं, पण आत कुठेतरी एक अशी शांतता असते जिथे अजिबात शांती नसते. एक अस्पष्टशी कळ असते जी कुणालाच दिसत नाही. म्हणजे हे रोजचंच झालंय ना? हे सगळं ठीक आहे, हे वाक्य फक्त एक उत्तर राहिलं नाहीये, तर तो एक मुखवटा बनलाय जो आपण रोज सकाळी न चुकता चेहऱ्यावर चढवतो. अगदी खरंय. तसं बघायला गेलं तर हा मुखवटा एक प्रकारे जगण्याची गरज बनलाय. आपण सगळेच समूहात राहतो, आपलं ऑफिस, आपलं कुटुंब, मित्रपरिवार, आणि या समूहात वावरताना एक अलिखित नियम असतो की आपण आपली कमजोरी दाखवायची नाही. ऑफिसचं उदाहरण घ्या ना. आपण कामाच्या ठिकाणी असतो, हातात कॉफीचा मग असतो आणि आजूबाजूला सगळे गप्पा मारत असतात. कोणीतरी नुकत्याच मिळालेल्या प्रमोशनबद्दल बोलत असतं, कोणीतरी ट्रिपचे फोटो दाखवत असतं. आणि बरोबर त्याच वेळी कोणीतरी आपल्याला विचारतं, तुझं काय चाललंय? आणि आपण लगेच म्हणतो, मस्त, सगळं ठीक आहे. पण ह्या मस्त या शब्दाच्या मागे आदल्या रात्री लागलेली अपुरी झोप असते, कामाचा प्रचंड ताण असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण नक्की कुठे चाललोय ही एक खोलवर रुजलेली भीती असते. हो, कारण तिथे जर आपण खरं बोललो, जर आपण म्हटलं की मला आतून खूप थकवा आलाय किंवा मला काम करावंसं वाटत नाहीये, तर ते अनप्रोफेशनल मानलं जाईल अशी भीती असते. तिथे आपल्याला नेहमी स्वतःवर नियंत्रण असलेलं, यशस्वी दिसण्याची सक्ती असते. आणि हा मुखवटा फक्त ऑफिसपुरता मर्यादित राहत नाही, तो आपण घरी घेऊन येतो. नातेवाईकांना किंवा कुटुंबातल्या इतर लोकांना भेटल्यावर जेव्हा विचारलं जातं, काय हो, संसार कसा चाललाय, तेव्हा तिथेही आपण छान चाललाय असंच सांगतो. यामागे एक खूप वेगळी आणि मोठी भीती असते. जर आपण चुकूनही म्हटलं की कधी-कधी हे सगळं सांभाळताना दमछाक होते किंवा आयुष्य जड वाटतं, तर समोरच्याची प्रतिक्रिया काय असेल? लोक लगेच विचार करतील की इतकं सगळं सुखाचं असूनही ही तक्रार का? म्हणजे तुमच्याकडे चांगली नोकरी आहे, घर आहे, मुलं आहेत, मग अडचण काय आहे? समाजाचा असा एक समज आहे की जर तुमच्याकडे भौतिक सुख असेल तर तुम्हाला मानसिक थकवा येण्याचा अधिकारच नाही. खरं तर यालाच एका अर्थाने सुखाचा अपराधीपणा म्हणता येईल. जेव्हा आपल्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या असतात, तेव्हा आपल्याला वाटायला लागतं की माझ्याकडे तक्रार करण्यासारखं काही ठोस कारण नाहीये, मग मी दुःखी का आहे? आणि याच भावनेतून माणूस स्वतःलाच पटवायला लागतो की नाही नाही, सगळं ठीकच असायला हवं. कुटुंबाच्या नजरेत हे परिपूर्ण दिसण्याचं ओझं खूप थकवणारं असतं. आणि हे परिपूर्ण दिसण्याचं चित्र सोशल मीडियानी तर एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलंय. ओहो, सोशल मीडियाची तर बातच वेगळी आहे. तिथे तर खोटा आनंद आणि न दिसणारं सत्य यातील दरी इतकी मोठी आहे की ती मोजताही येणार नाही. आपण रोज फोनवर शेकडो फोटो पाहतो. सुंदर कॅफे, हसरे चेहरे, परफेक्ट सुट्ट्यांचे क्षण. आणि त्याखाली लिहिलेलं असतं फीलिंग ब्लेस्ड. पण त्या एका परफेक्ट आणि हसऱ्या फोटोच्या अवघ्या 5 मिनिटांआधी घरात एखादा मोठा वाद झालेला असू शकतो किंवा न बोललेली एखादी खोल नाराजी असू शकते. पण कॅमेऱ्याचा क्लिक ऐकू येण्याआधी चेहरे एका सेकंदात बदलतात. आणि तो सगळा न दिसणारा थकवा फ्रेमच्या बाहेर फेकला जातो. आपण सतत स्वतःच्या खऱ्या, कधीकधी अस्ताव्यस्त असलेल्या आयुष्याची तुलना इतरांच्या त्या एडिट केलेल्या, फिल्टर केलेल्या क्षणांशी करत असतो. आणि यातूनच एक विचित्र निराशा येते. सगळे मित्र पुढे जातायत, कुणी नवीन घर घेतलंय, कुणी परदेशात फिरतंय आणि फक्त आपलंच काहीतरी बिनसललंय. ही भावना माणसाला आतून खायला लागते. आणि यातून बाहेर पडण्यासाठी माणूस काय करतो, तर तो स्वतःही एक असाच ऑल गुडचा खोटा फोटो पोस्ट करतो. त्या फोटोवर मिळणाऱ्या लाईक्समुळे थोडा वेळ बरं वाटतं, पण वास्तवात माणूस अधिकच एकटा पडत जातो. आपण जगाला जे दाखवतोय आणि आपण आतून जे आहोत, यातलं अंतर माणसाला पोखरत जातं. हे अंतर साध्या फोन कॉलवरही स्पष्ट जाणवतं. समजा कुणाचा फोन आला आणि त्याने विचारलं, काय रे, आवाज खूप थकलेला वाटतोय. तर पहिली प्रतिक्रिया लगेच बचाव करण्याची असते. नाही ग, काही नाही, फक्त कामाचा ताण आहे थोडा, बाकी सगळं ठीक. हे बाकी सगळं ठीक म्हणताना आपण खूप मोठी गोष्ट लपवत असतो. कारण मला ठीक वाटत नाहीये हे मान्य करायला आणि उच्चारायला खूप धैर्य लागतं. एकदा का आपण ती भिंत पाडली की मग लोक प्रश्न विचारतील. काय झालं? का असं वाटतंय? आणि त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे लोक नको असलेले सल्ले द्यायला सुरुवात करतील. अगदी बरोबर.
जेव्हा एखादी व्यक्ती बुठी किंवा आतून थकलेली असते तेव्हा तिला कोणत्याही उपायांची गरज नसते. तू असं करून बघ, तू तसं करून बघ, हे ऐकण्याची ताकद त्या थकलेल्या मनामध्ये नसते. तिला फक्त कोणीतरी शांतपणे ऐकून घेणारं हवं असतं. हो ना, पण लोकांना लगेच फिक्सर बनण्याची सवय असते. त्यांना वाटतं की आपण लगेच काहीतरी उपाय दिला पाहिजे. आणि हे नको असलेले सल्ले ऐकायचे नसतात. दुसऱ्यावर आपल्या दुःखाचं ओझं द्यायचं नसतं. म्हणूनच तो सगळं ठीक आहेचा मुखवटा तसाच घट्ट ठेवला जातो. आणि याच मुखवट्यामुळे एका अदृश्य थकव्याचा जन्म होतो. आयुष्य नेहमीच आपल्यावर काही मोठं संकट आणत नाही. कधीकधी काहीच घडलेलं नसतं. कोणतंही भांडण नाही, आर्थिक नुकसान नाही, सगळं काही जागेवर असतं. तरीही मन आतून प्रचंड थकल्यासारखं वाटतं. कारण हा थकवा एका रात्रीत आलेला नसतो. तो थेंब थेंब साचत जातो. कुणीतरी आनंदी राहावं म्हणून आपण शांत राहतो. घरात शांतता टिकावी म्हणून आपण आपला राग गिळून टाकतो. या सततच्या तळजोडीत आपण हे विसरूनच जातो की आपण स्वतःशी संवाद साधणं कधीच बंद केलंय. आपलं खळखळून हसणं कमी झालेलं असतं. आपण फक्त दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या मशीन बनलेलो असतो. आणि हे सगळं इतक्या हळूवारपणे घडतं की आपल्यालाच पत्ता लागत नाही. आणि मग या सगळ्या धावपळीत एक असा क्षण येतो जो सगळं काही थांबवून देतो. तो क्षण म्हणजे रात्रीचा एकांत. जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं, घरात पूर्ण शांतता असते आणि मोबाईल शेवटी बाजूला ठेवलेला असतो. त्या एकांतात जेव्हा आपण फक्त स्वतःसोबत असतो, तेव्हा अचानक मनाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यातून एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न वर येतो. मी खरंच ठीक आहे का? त्या रात्रीच्या शांततेत या प्रश्नाची जाणीव खूप तीव्र असते. हा प्रश्न कोणी दुसऱ्याने विचारलेला नसतो. तो आपलाच आतला आवाज असतो. आणि त्यावेळी डोळ्यात पाणी नसलं तरी छातीत एक न सांगता येण्यासारखी जड भावना असते. ही एक अशी अवस्था असते जिथे तुम्हाला खूप वाईट वाटत नाहीये, पण तुम्हाला चांगलंही वाटत नाहीये. तुम्ही फक्त अस्तित्वात आहात. दिवसभर जे सगळं ठीक आहे असं आपण जगाला ओरडून सांगत असतो, ते या रात्रीच्या अंधारात फिकं पडू लागतं. तो मुखवटा त्या क्षणी गळून पडतो. पण हे सगळं होत असताना कधीकधी बाहेरच्या जगातही असा एक प्रसंग घडतो जो या सगळ्या तटबंदीला हादरा देतो. समजा एखाद्या दिवशी कोणीतरी अत्यंत साधेपणाने पण खऱ्या काळजीने विचारतं, खरंच ठीक आहेस? तो क्षण खरंच खूप शक्तिशाली असतो. कारण त्या प्रश्नात कोणतीही शंका नसते, गॉसिपची उत्सुकता नसते. असते ती फक्त एक निर्मळ काळजी. जेव्हा असं कोणी विचारतं तेव्हा पहिली सवयीची प्रतिक्रिया हो म्हणण्याचीच असते. पण त्या क्षणी शब्द घशात अडखळतात. एक आवंडा येतो. कारण त्या एका खऱ्या काळजीने आपल्या आतल्या भिंतीला तडा गेलेला असतो. आत कुठेतरी तीव्रतेने जाणीव होते की सगळं पूर्णपणे वाईट नक्कीच नाहीये, पण सगळं पूर्ण ठीकही नाहीये. तो अडखळण्याचा क्षण म्हणजे सत्याशी झालेला एक छोटासा सामना असतो. आयुष्य नेहमीच आपल्यावर मोठ्या समस्या टाकत नाही. ते फक्त छोट्या छोट्या गोष्टी साठवत राहतं. न बोललेले शब्द, दाबून ठेवलेला राग, पूर्ण न झालेल्या अपेक्षा आणि स्वतःसाठी न दिलेला वेळ. हे सगळं साठवून त्याचा एक डोंगर तयार होतो. त्यामुळे जेव्हा आपण सगळं ठीक आहे असं म्हणतो, तेव्हा ती नेहमीच खोटं बोलणं नसतं. ती फक्त तो रोजचा डोलारा सांभाळून नेण्याची, सगळं कोसळू न देण्याची एक सवय बनलेली असते. पण कुठेतरी स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप गरजेचं असतं. जगासमोर नाही, कुणा व्यक्तीसमोरही नाही, पण किमान एकांतात आरशात बघून स्वतःला हे मान्य करणं की हो, कधीकधी सगळं ठीक नसतं. आणि हे मान्य करणं ही कसलीही कमजोरी नाहीये. ज्या क्षणी आपण आपल्या खऱ्या भावनांचा स्वीकार करतो, त्या क्षणी त्या आतल्या घुसमटीची तीव्रता कमी व्हायला सुरुवात होते. तो मुखवटा थोडा वेळ का होईना बाजूला काढून स्वतःच्या खऱ्या आयुष्याकडे पाहण्याची ती एक सुरुवात असते. अगदी. कधीकधी आपण जे दाखवतो तेच आपल्या आत चाललेलं नसतं. पण त्या जाणीवेपासूनच खऱ्या बदलाची आणि खऱ्या शांततेची सुरुवात होते. जर आपण जगाला परिपूर्णतेचा मुखवटा दाखवण्यासाठी आपली इतकी ऊर्जा रोज खर्च करत असू, तर तीच ऊर्जा आपण आपल्या खऱ्या, अपूर्ण आणि अस्ताव्यस्त भावनांचा स्वीकार करण्यासाठी का वापरू नये? नक्कीच. जर आपण तो स्वीकार करू शकलो, तर आपल्या आयुष्याचं ओझं खूप हलकं होईल. अशाच मनाला भिडणाऱ्या गोष्टींवर आपण इथे अमृत मंथनवर मनमोकळं बोलत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांबरोबर शेअर करा आणि अशाच कथा आणि विचारांसाठी अमृत मंथनला सबस्क्राईब करायला विसरू नका.